यार यांना पण काय हे- कळत नाही. हात दाखवून माझ्याशी अवलक्षण करतो. हात 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 हात. कोणी खुर्ची देतं का या हाताला? कोणी खुर्ची देतं या हाताला? हा हात भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून सगळीकडे वेड्यासारखा फिरतोय. खुर्ची मागतोय. खुर्ची बसायला, सत्तेसाठी, पैसा खायला खुर्ची मागतोय. खुर्ची हात. गेली 60 वर्ष फक्त हात हात हात. मी पण वयाच्या 14 वर्षापासून कार्यकर्ता होतो. हात मनापासून समाजकारण करायचं होतं प्रामाणिकपणे. पण मला समाजकारण यांच्याबरोबर नाही करता आलं, कारण हे सगळे राजकारण करत होते. सकारात्मक राजकारण म्हणजे पॉझिटिव्ह पॉलिटिक्स, निगेटिव्ह पॉलिटिक्स. पॉझिटिव्ह पॉलिटिक्समध्ये 90% समाजकारण आणि 10% राजकारण. निगेटिव्ह पॉलिटिक्समध्ये 90% राजकारण, 10% समाजकारण. त्याच्यामध्येही पैसे खाता येतात का ते बघत असतात. भ्रष्टाचार, फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार पाहिला सारखा मी काय करतोय. ते माझ्यातला मी मरायला हवा. पण माझ्यातलं राजकारण अजून मरत नाही. पाच सुटत नाहीत राजकारणाचे, नाळ तुटत नाही राजकारणाचे. फक्त राजकारण राजकारण राजकारण. एकदा मला एक मित्र म्हणाला की बाबा, राजकारणामध्ये खरं काय आणि खोटं काय काय असतं. आता हा प्रामाणिक माणूस काय उत्तर देणार राजकारणामध्ये. मी म्हटलं एक काम कर, त्या कोणातून पहा, तुला दिसेन मी एक पराक्रमी पुण्य श्लोक नायक. त्या कोणातून बघशील तर तू म्हणजे हाच तो दुष्ट पापी खलनायक. पण स्थितप्रज्ञ होऊन नेमका समोरचा मध्य गाठून पाहशील तर तुझी खात्री होईल, तुझ्या भोवती नाचतोय एक रक्तबंबाळ विदूषक, प्रामाणिक राजकारणी विदूषक, देशाचं राष्ट्राचं चांगलं व्हावं असं वाटणारा विदूषक, फक्त विदूषक. नाही असं होता कामा नये. खरं सांगू का तुम्हाला, मी स्वातंत्र्य आपल्याला मिळालं तेव्हा खूप भारावून गेलो होतो. वयाच्या 14व्या वर्षापासून उडी मारली राजकारणामध्ये. आणि राजकारण जे काही मला बघायला मिळालं ते असं वाटलं की नाही, खूप काही छान, माझ्यासारख्या तरुणाला काहीतरी करता येईल, वाव मिळेल. राजकारण बघत बघत आणखीन पुढे गेलो. 75 वर्ष झाली आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून. 25 निवडणुका झाल्या. पण या 75 वर्षाच्या सुरुवातीला काय झालं? स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं? स्वातंत्र्य मिळवून दिलं ते क्रांतिकारिकांनी मिळवून दिलं. आणि एका आध्यात्मिक गुरुच्या आदेशामुळे, संदेशामुळे जनतेने स्वातंत्र्य मिळवून दिलं. स्वातंत्र्याचा उपभोग कोणी घेतला? या स्वातंत्र्यामध्ये फाळणी का झाली? पाकिस्तान, हिंदुस्तान, मी हिंदुस्तानच म्हणेन. तुकडे का झाले त्याचं कारणही वेगळं आहे. तुकडे यासाठी झाले की एकाला स्वतःचं राष्ट्र पाहिजे होतं. इतकंच नव्हे तर एकाला भारताचं, भारत म्हणतो कारण भारत हा प्राचीन देश आहे. या स्वातंत्र्यात हिंदूंचं राज्य एकाला पंतप्रधान व्हायचं होतं आणि पाकिस्तानला एकाला पंतप्रधान, म्हणजे हिंदुस्थानसाठी दोघांना पंतप्रधान व्हायचं होतं. मग त्यांच्यासाठी 2 राष्ट्र झाली. एकाच वेळी सगळे गेले असते ना प्रत्येक ठिकाणून इथून तिथे,
आज केवढं सुजलम सुफलम बघायला मिळालं असतं. हा हिंदुस्तान, हिंदुस्तान मी का म्हणतो? हिंदू ही विचार प्रणाली आहे. हिंदू हा नुसता धर्म नाही. जे जे या भारतात राहतात, हिंदुस्थानात राहतात, मग ते ईसाई असो, पारसी असो, ख्रिश्चन असो, मुसलमान असो, ते सगळे हे हिंदू विचार प्रणालीमध्ये येतात. जे जे आपला देश सोडून या भारताचा आश्रय घेतात, मग ते यहुदी असो, पारसी असो, मुसलमान असो, त्यांना भारत आम्ही हिंदू आश्रय देतो आणि ते इथेच राहत असतात, वाढत असतात. आम्ही लात मारत नाही त्यांना. त्याचा त्रास आता हळूहळू हळू वाढत चाललाय. इलेक्शन किती झालं बघा? 75 वर्षाच्या राज्यात 25 इलेक्शन झाला. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हे विश्व कोणी दाखवलं आपल्याला? पूर्वी काय व्हायचं, म्हणजे जग हे आपल्यापासून खूप लांब होतं. म्हणजे जगातला कोणी अध्यक्ष, मोठे रशिया ह्यातला कोण आला ना की आमच्याकडे उत्सव असायचा, दिवाळी व्हायची. आणि आता विश्व हिंदुस्थानला बघून ते दिवाळी साजरी करतात. याचं कारण एकच, जग भारताने दादागिरी केली आहे ती फक्त एकच माणसामुळे, नरेंद्र दामोदर दास मोदी पंतप्रधान यांच्यामुळे आहे. कोणी प्रत्येक जगातला माणूस फक्त सलाम ठोकतो भारताला, तो नरेंद्र दामोदर दास मोदी यांच्यामुळे. ही किमया 10 वर्षात झाली. याचं कारण या भारताचा विकास पाहिला, हिंदुस्थानचा विकास पाहिला. नव्हे नुसत्या महाराष्ट्रात राहून नव्हे, तर मी प्रत्येक राज्यात जाऊन पाहिला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, सगळीकडे प्रत्येकाची तत्व वेगळी असतील, विकास मात्र तोच आहे. त्याच्यामध्ये कुठलाही धर्म जात नाहीये, विकास होतोच आहे. अरे बाबा, तुझं काय झालं? काय मला तिकडे धक्के मारले? तू होता? नाही, तुम्ही चिडू नका. मी यासाठी आलो की तुम्ही आता म्हणालात ना, पंतप्रधानांबद्दल बोललात ना, अगदी खरंय, पटलंय मला. आय अग्रीड. म्हणजे पंतप्रधानांनी अगदी लहान मुलापासून ते तुमच्या वयापर्यंत माणसांच्या मनात एक स्थान निर्माण केलेलं आहे, एवढं खरंय. म्हणजे आत्ताच्या शाळेतल्या मुलांना जरी तुम्ही विचारलं ना की पंतप्रधान कोण, राष्ट्रपती कोण, तर कोणीही सांगेल. पण बाबा, खरं सांगू का, आम्ही जेव्हा शाळेत होतो ना, तेव्हा आम्हाला राष्ट्रपती, पंतप्रधान पाठ करावे लागायचे. कारण पंतप्रधान, राष्ट्रपती यांनी तुमच्याकडे पाठ फिरवली होती. खरंय. तुझ्याकडे पाणी आहे? हो. पाच मला. नाही, खरंय बाबा. या गेल्या 10 वर्षामध्ये ना, आपल्या देशाला अख्खं जग अभिमानाने बघतंय, एवढं मात्र खरंय. बघतंय ना? आणि हे कोणामुळे? पंतप्रधानांमुळे. मग मी खोटं बोलतोय नाही ना? अरे मी जीव तोडून सांगतोय, ते खरंच सांगतोय. आणि हे प्रत्येक नाक्यावर जाऊन मी सांगतोय. सगळे मला वेडा म्हणतात. नाही, तुम्ही पाणी घ्या. धक्के मारतात, तुम्ही पाणी घ्या. हात दाखवून अवलक्षण करतात. पण बाबा, कसं आहे की आता मी उभं राहून ऐकत होतो, तुम्ही समाजकारणाबद्दल, राजकारणाबद्दल खूप काही बोलत होतात आणि ते खरं होतं, जे मला पटत होतं. किती वर्षाचा आहे रे? अशी तरुण पोरण हे पटतंय. तुम्ही वाचता राजकारण? मला आनंद वाटला रे. नाही तर आपल्या ढिंटक करत बसता. नाही. पण बाबा, कसं आहे की जेव्हा आम्ही तरुण मुलं, आम्ही मित्र राजकारणाबद्दल जेव्हा चर्चा करतो, डिस्कशन करतो, तेव्हा एक्झॅक्टली आम्हाला कळत नाही की आम्ही खरं बोलतोय की खोटं बोलतोय. मला असं वाटतं की राजकारणाबद्दल जेवढं माहिती आहे, तर 2019 साली जी निवडणूक झालेली. काय झालं बाबा? 2019ची निवडणूक म्हणतोयच? हो. फसवणुकीची निवडणूक झाली ती. एक पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, बरोबर. दुसरा पक्ष गर्व से कहो हम हिंदू है. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असं म्हणणाऱ्या मोठ्या साहेबांचा पक्ष. बरोबर. आणि त्यांचे संघटना प्रमुख. गेली 25 वर्ष या दोघांची युती. निवडणुकीचा प्रचार सुरू झाला होता तेव्हा जिथे पंतप्रधान भाषण देत फिरायचे. म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे भाषण देत फिरले. खरं तिथे संघटना प्रमुख बसलेले असायचे असे. पण गंमत काय झाली, नंतर इलेक्शन झालं, पंतप्रधानांच्या पक्षाला
105 जागा मिळाल्या आणि मोठ्या साहेबांच्या पक्षाला, ज्यांना आपण म्हणतो गर्व से कहो हम हिंदू हम है. हिंदू आहे असं म्हणणाऱ्या साहेबांच्या संघटना प्रमुख जो बसत होता त्याला 56 जागा मिळाल्या. सरकार या मित्र पक्षाचं व्हायला हवं होतं. अगदी ती इच्छा साहेबांची पण होती, बरोबर होती, पण त्यानं मूर्ख केलं. त्या कोणी केलं मी सांगत नाही. तर त्यांनी काय केलं, 56 जागा आपल्या पोटाशी धरल्या आणि म्हणाला माझ्याकडे 56 जागा आहेत, पर्याय मोकळे आहेत. ज्यांना मतदानाने नाकारलं होतं ते वायझेड पक्ष लगेच आले, आमच्याकडे 30, आमच्याकडे 40 करत इथे आले आणि मेजॉरिटी करून या नको असलेल्या जनतेला, नको असलेल्या लोकांनी राज्य स्थापन केलं. अहो हे खरं चुकीचं आहे. म्हणजे मतदार राजाचा अपमान आहे की नाही? हेच तुला ऐकायचं होतं ना, म्हणून तू हा 19चा विषय काढलास ना माझ्याजवळ. आता ऐक, त्या साहेबांना काय दुःख झालं असेल, मोठ्या साहेबांना काय दुःख झालं असेल, हे त्यांनी कधी अपेक्षा केलीच नव्हती. आता त्याच्यात साहेबांना मानणारे या 56 लोकांमध्ये काही लोक होते प्रामाणिक. त्या प्रामाणिक लोकांना हे आवडलं नाहीये, पण हे त्यांना न आवडून काय चालतं. बरोबर. कारण तिकडे संघटना प्रमुखाचा एक चमचा खासदार होता, वाकडा होत मिठाचं भांड घेऊन आला आणि घे हात पुढे घात, मीठ घेतला. बेईमान व्हायचं नाही असे 40 जणांना सांगितलं. बेईमान व्हायचं नाही, सगळ्यांना 50 जणांना आले बेईमान व्हायचं नाही. अरे गाढवा, बेईमान पहिला कोण झाला? देणार कोण? अरे हे बेईमान पहिले झाले ना, त्याला गद्दार म्हण. हे गद्दार झाले ना पहिले, आणि आता सांगताय तुम्ही मीठ खा आणि बेईमान होऊ नको. अरे वा नाही. पण बाळासाहेबांचे जे कोणी होते संघटनेमधले जे प्रमुख, ते एकनाथजी होते. ते असे तसे गप्प बसणारे नव्हते ना, मीठ खाऊन त्या अळणी मिठाचे ढेकर देणारे नव्हते. त्याने ठरवला धडा शिकवायचा आणि सुरुवात झाली एका वेगळ्या नाटकाला सुरुवात झाली. तुला ते नाटक बघायचंय? आवडेल. त्यांना काहीतरी सांगायचंय आणि आपल्याला ते ऐकायचंय. ऐक आता काही झालं तरी स्पष्ट सांगायचं. साहेब वेगळे विषय काय कळलं तर पाहिजे. मी तरी मांडणार. काय झालं? सांगितलंय ते सांगितलं तसंच बोला. हो साहेब काय झालं साहेब? मी आपल्या नेतृत्वाला स्वतः भेटून आलो. आपल्या नेत्यांमध्ये, सैनिकांमध्ये जो असंतोष आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवला, पण त्यांनी असो. म्हणजे काय? म्हणजे त्यांना घर भेद्या वारुळाने घेरलेलं आहे. त्या वारुळातून त्यांना बाहेरच पडायचं नाही. झालं, आघाडीचं सरकार स्थापन झालं. काय? गद्दारी झाली, गद्दारी. सत्तेसाठी होतीशी बेईमान झालेत ते. हे पहा, आपण गप्प बसणार नाही आहोत, पण आता ताईपणाही करणार नाही आहोत. जे काही करायचंय ते शांत डोक्याने करूया. आपल्या पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री होण्यासाठी किती खोके दिले. हे पहा, मला तुमचा आक्रोश कळतोय, माझ्यापर्यंत पोचतोय तो, पण म्हणून आपण ही भाषा वापरायची नाही. साहेब, आपण या विरोधी सरकारात कशा करता आहोत? तुम्ही 2014 साली MMRD चे मंत्री होतात. आता या विरोधी सरकारात पण MMRD बरोबर नगर विकास खातं सुद्धा तुम्हाला दिलंय. साहेब, आम्ही पण मंत्री आहोत, पण या पक्षात आम्ही काम करू शकत नाही. आमचा आत्मा मेलाय. काहीतरी करा साहेब. हे पहा, मी दिवस रात्र तोच विचार करतोय. काय करावं हाच विचार सतत माझ्या डोक्यात आहे. काहीतरी मार्ग नक्की निघेल. मला विचार करू दे. या तुम्ही आता. ठीक आहे साहेब. बाबा सावकाश या. अरे हो रे बाबा, कसला सावकाश आहे तो आता? सावकाश वेळ आहे का सावकाश जायला कुठे? हो
बाबा कोविड सारखी एवढी मोठी महामारी आली आणि आपल्याला मदत करायला हवी हो. अरे बाबा, कोविड काय इथे आलाय का? सगळ्या जगात कोविड आलंय म्हणून असं काय एक्साइट होऊन तो बरा होणार आहे का? पण मदत तर करायला हवी ना आपल्याला. हो, मदत करायला हवी. जो पेशंट दिसेल त्याला धरून हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. हॉस्पिटलच्या बाहेर जे पेशंट असतील त्यांच्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे आपल्याला. पण सुरुवात कशी करायची आपण? सुरुवात आपल्याला फक्त सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन करता येईल. हा. मी वाचला आज सकाळी की KEM मध्ये जास्तीत जास्त पेशंट आहेत आणि बऱ्याच जणांना अजून कुठेही वॉर्ड मिळालं नाही, खाटा मिळालं नाही. काय करणार बरं आहेस? आपण आता जाऊया. पण तुम्ही वय झालंय. कानफटात मारेन. वय झालं म्हणजे काय? मला कोविड झालं. कोविड आहे मला. राजकारणाचा कोविड मस्त पैकी झालाय मला. झालं कोविड चाललं. बरं इकडून हे पहा, संसर्गातून वाऱ्यासारखा पसरणारा कोविड सर्वत्र पसरलाय. अहो, आपणच नाही, अख्खं जग ठप्प झालंय. मला कल्पना आहे, तुम्हाला काही अडचण आली तर मला फोन करा. साहेब, ठाण्यात सुद्धा हे लोण प्रचंड पसरले. काहीतरी करायला हवं. आपली कर्मभूमी आहे ठाणे. महानगरपालिकेत ताबडतोब फोन लावा. आपल्याला तिकडे जावं लागणार आहे. हॅलो, एक सेकंड. हॅलो, काय पोझिशन आहे? 1000? हे पहा, आधी घाबरू नका. काही झालं तरी घाबरू नका आणि शहरात पण गाड्या फिरवा. जनतेला सांगा, घाबरू नका. एका अजाण शत्रूशी आपण लढतो आहोत आणि हे युद्धच आहे. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना कामाला लावा. आपल्याला 1000हून अधिक क्षमतेचे 3 कोविड सेंटर्स उभारायचे. महानगरपालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचं 1000 बेड्स मध्ये रूपांतर करू. मी वाटेल ते करीन, पण माणसं जगायला हवीत. माणसं जगायलाच हवीत. मी पोचतोय तिथे. हो साहेब, DSP सरांचा फोन आलेला आहे. स्थलांतरित मजुरांना पण अडवलंय आणि उपाशी पण आहेत ते. काहीतरी करायला हवंय. DSP, ताबडतोब त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा. मला कल्पना आहे, शासन भावनेच्या आधारावर चालत नाही. अहो, पण सामान्य माणसं भावनेच्या आधारावरच जगतात. हो, मला प्रत्येक काम जातीनेच करायला आवडतं आणि मी ते करतो. इतरांना काही वाटो, मला ते सामान्य वाटतं आणि मी ते करतो. DSP, मला वाटतं बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा लोकांना आपली जास्त गरज आहे. त्यांची मदत करा. हो हो. नाही 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 नाही, नकोच नकोच. आता प्रचंड घुसमट होते. या विरोधी सरकारात राहून महिने सरले, पण बेईमानी वाढतच चाललीये. काय झालंय साहेब, पक्षश्रेष्ठी आपली मुस्काट दाबी करतायत. हा साहेब, निधी वाटपात जाणीवपूर्वक दुजाभाव करताय. अहो साहेब, निधीच नाही तर लोकांची कामं कशी करणार? साहेब, आपले आमदार अस्वस्थ आहेत. हा निधी जातो तरी कुठे? कुठे म्हणून काय विचारताय? आपल्या विरोधात जी आघाडी काम करते त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या मंत्र्यांना वाटला जातो. आपल्या नेतृत्वाच्या साक्षीनं आपलं खच्चीकरण करायचं ठरवलंय त्यांनी, आणि ठरवलंय काय, करतातच आहेत. साहेब, आपण आमच्या ज्येष्ठ आहात. पक्षश्रेष्ठींना भेटून आपणच हे सगळं सांगू शकता. अहो, त्यासाठी भेट मिळायला तर हवी ना. भेट मिळाली तरी आमचे मुद्दे फार लक्षपूर्वक ऐकले जात नाहीत. टोमणे मारतात, टिंगल करतात. असो, तुम्हाला निधी हवाय ना, हा, जमेल तेवढी मदत मी करतो, मग तर झालं. हे पहा, थोडे दिवस जाऊ द्या. अहो, कष्टाचे दिवस पाहिल्याशिवाय सुखाचं सूर्यमंडळ दिसत नाही. चला, विधान परिषदेच्या काही जागांच्या निवडणुका येत आहेत, तयारीला लागा. हा, लवकर. क्षमा करा साहेब, पण या प्रक्रियेतून आपल्याला जाणीवपूर्वक डावललं जातंय. काय? हो, मी नुकतीच ती अपघाताने लिस्ट बघितली. इतकी वर्ष निष्ठेने कष्ट करणाऱ्या मला डावललं जात आहे. तुम्हा सगळ्यांसाठी मी त्यांच्याकडे बोलतो ना, म्हणून जाणून बुजून असं करतायत ते. माफ करा साहेब, माफ करा. मंत्री असलो तरी यंत्र नाहीये मी माझ्या भावनांना आवर घालायला हवा होता, मला घालता आला नाही. क्षमा करा. साहेब
साहेब दुःख आम्हाला पण झालं नाही असं तुम्हाला वाटतंय? तुम्हाला डावलून मोठ्या साहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली जाते साहेब. अगदी बरोबर म्हणताय साहेब. गेल्या काही महिन्यांपासून आपली अधोगती सुरू आहे हे पक्षश्रेष्ठींना दिसत नाहीये का? त्यांचे साथीदार त्यांना संभ्रमात ठेवतायत, चुकीचा सल्ला देतायत. अशाने पक्ष संपेल. दिघे साहेब असते तर त्यांनी आवाज उठवला असता. मला थोडा वेळ एकट्याला थांबायचं आहे. या तुम्ही, आणि जमलं तर बाहेर सांगा की कोणाला आत पाठवू नका म्हणून. या. माफ करा साहेब. अशा वेळी तुमची खूप आठवण येते साहेब, खूप जास्त आठवण येते. कधी काही प्रश्न पडला तर लहान मुलासारखा तुमच्या समोर येऊन उभा राहायचो आणि तुम्ही माझ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं द्यायचात. आता मला सांगा ना साहेब, माझ्या मनात जे विचार येत आहेत ते चुकीचे आहेत का? काय चुकतंय माझं? वयाच्या 17व्या वर्षी ज्या विश्वासाने तुम्ही मला शाखा प्रमुख केलं, त्या तुमच्या विचारांची प्रतारणा होत असताना मी गप्प बसायचं? 40 वर्ष 4 अक्षर जगलो, फक्त 4. काय हवं होतं मला? गरिबी होती, कष्ट करत होतो, संसाराचा गाडा हाकत होतो. नियतीने 2 पोटची पोरं हिरावून नेली. सगळ्याची पार उभेच संपली होती. तेव्हा तुम्ही म्हणालात, एकनाथ तुला आता गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा संसार उभा करायचा आहे, त्यांच्यासाठी लढायचं आहे. तेव्हापासून आजपर्यंत दिवस रात्र फक्त कष्ट करतोय. पण त्याच्या बदल्यात काय मिळालं मला? दुर्लक्ष, अपमान. मग आज जर माझ्या मनात हा विचार येतोय तर काय चुकतंय माझं साहेब? सांगा ना साहेब, काय चुकतंय माझं? अरे अरे काय माणूस आहे रे हा. खरंच काय माणूस आहे हा. म्हणजे मी राजकारणामध्ये फक्त खुर्च्या पाहिल्या, खुर्च्या खुर्च्या खुर्च्यांचंच राजकारण असतं, पण माणसं खूप कमी पाहिली. आणि हा एक काय माणूस आहे रे. म्हणजे राजकारणात माणसांची व्याख्या अशी केली जाते, जसं दिसतं तसं तसं नसतं, नसतं. म्हणून जग फसतं. हो अगदी. हे खोटं आहे रे ते. मग म्हणजे कसं आहे माहितीये का, जसं दिसावं तसं नसावं, त्यावर सगळ्या जगाने फसावं, यासाठी आजन्म जो धडपड करतो त्याचं नाव माणूस असतं. माणूस, कळलं? वा. हा. एक लक्षात ठेव, बर. दानव जगती मानव झाला, देवाचाही दगड बनवला. अरे कोण कोठला, तू तर पामर. ए पोरा, सांभाळून राहा, नाही तर चुकून तुझा चुरा करतील. शांत हो रे पोरा, मस्त राहा, मस्त होणार आहे सगळं. साहेब, साहेब सर्व आमदार आले आहेत, त्यांना भेटायचंय. साहेब साहेब आता बास झालं. आपण संपत चाललो आहोत साहेब. मोठ्या साहेबांचे हिंदुत्वाचे विचार हे पायदळी तुडवत आहेत. यापुढे आपण निवडणूक लढूच शकणार नाही. हे पहा, तुम्ही शांत व्हा. कसा शांत होऊ साहेब? नाही साहेब, आता शांत बसूच शकत नाही. हे अभद्र विरोधक आपल्या मोठ्या साहेबांचे हिंदुत्वाचे विचार खोल गाडून टाकतायत. एक तर यांच्या पक्षात जाऊ शकत नाही, ना दुसऱ्याच्या पक्षात राहू शकतो.
आम्ही मोठ्या साहेबांचे सैनिक म्हणून जगणार आणि मोठ्या साहेबांचे सैनिक म्हणूनच मरणार. विरोधकांबरोबर केलेली आपल्या पक्षश्रेष्ठींची ही किळसवाणी युती आता सहन नाही होत साहेब. बरोबर आहे साहेब. साहेब आपण असेच गप्प बसलात तर आपणास कुणीच वाचवू शकणार नाहीये. सत्य आहे साहेब, काहीतरी करा साहेब. संघटना प्रमुख जाणून बुजून मुद्दामून आपला अपमान करतात साहेब. आता अपमान सहन होत नाही साहेब. काहीतरी काहीतरी करा करा साहेब, काहीतरी करा. मला सांगा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे? हो होय साहेब. साहेब. मग आता अजून किती जणांचा माझ्यावर विश्वास आहे हे आपल्याला शोधून काढायचंय. हिंदुत्वाच्या क्रांतीसाठी जर मी पाऊल उचललं तर ते मी माघारी घेणार नाही. पण त्यासाठी आपल्याला गरज आहे ती विश्वासू माणसांची. ती माणसं शोधा. आपण हे सगळं का करतोय हे आपल्याला माहितीये. अपमान फक्त तुमचा आमचा नाही तर ज्येष्ठ सेनानींचा इथे करतायत. भेटीसाठी वेळ देतात आणि 4-4, 5-5 तास तिष्ठत उभं ठेवतात. त्यांना सच्चा सैनिक नकोय. भगवान शिवाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक त्यांना नकोयत. त्यांना औरंगजेबच हवाय. मला सांगा, आपली आज पक्षात काय किंमत राहिली? बाळासाहेब आणि दिघे साहेब ही आपली दैवत आहेत. आज त्यांच्या विचारांची प्रतारणा करून एका दुसऱ्या पक्षात आघाडीत आपण जिवंत राहू शकतो का? नाही राहू शकत. मला सांगा, जर ही दैवत आज असती तर पेटून उठली नसती? मग आता आपणही शांत बसायचं नाही. सगळ्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे. बाळासाहेबांच्या विचारांची युती त्यांच्या मित्रांचीच होईल. शांत बसायचं नाही आता. या तुम्ही कामाला लागा. हो साहेब. सांगतो पोरा, हा अरे 75 वर्षामध्ये मी अनेक वाघ पाहिले. हा, त्याच्यात याचाही नंबर लागतो. तुला सांगतो, याचाही नंबर लागतो. खरंय. ए पोरा, आता एक लक्षात ठेव. माझं ऐक. काय, एकदा पाठ सुटले की पुन्हा मागे वळून बघायचं नाही. हा, तुटताना धागे वळून या मागे, पहावयाचे नाही, पहावयाचे नाही. वेगळ्या वाटेची लाभता पायकी, असते नसते म्हणावयाचे नाही. वांझोट्या स्वप्नांचा, वांझोट्या स्वप्नांचा उभवीत दर्प, काळ जात सर्प पळावयाचं नाही. तुटताना धागे वळून या मागे, पहावयाचे नाही, पहावयाचे नाही. किती लोक जमा झाली, खूप जमा झाले. अरे थांबा थांबा थांबा, गडबड करू नका. हे बघा, साहेबांकडे चाललो आम्ही. काय निरोप आहे तो येऊन सांगतो तुम्हाला. थांबा. मी साहेबांना सांगून येतो. साहेब, काय म्हणताय? किती माणसं आहेत आपली? मेजॉरिटी आहे साहेब. छान. मग आता आपण काही बोलायचं नाही. आपलं ठरलं. मी तर पक्षश्रेष्ठीने पण सांगून आलोय. काय सांगितलं? विरोधक सोडा आणि युती जोडा. हा, आणि आपल्या मोठ्या साहेबांची जी मूळ युती आहे ती जोडा. पण आपल्या या पक्षश्रेष्ठींना ते विचार सहमत नाहीयेत. साहेब, आता मग तुम्हीच सांगा काय करायचं ते. मग आता आपल्याकडे एकच पर्याय. उठा. कुणी याला बंड म्हणेल, कुणी बेईमानी म्हणेल, कुणी गद्दारी म्हणेल. पण आपल्याला माहितीये आपण हे का करतोय. आपण हे करतोय सत्यासाठी आणि ज्या विश्वासाने जनतेने आपल्याला मतं दिली आहेत त्यांचा विश्वास कायम राखण्यासाठी. आज जर आपण उठाव केला नाही तर सच्चा सैनिक संपला असं महाराष्ट्रच नाही तर अख्खा देश म्हणेल. वाजलेत किती? रात्रीचे 12 वाजलेत साहेब. आत्ता ताबडतोब निघायचं आपल्याला. तुमच्या सगळ्यांच्या गाड्या माझ्या ठाण्याच्या घराजवळ घ्या. आता माघार घ्यायची नाहीये. आता उठाव. चला तर मग. नमस्कार. सुरतला निघायचंय. निघतो लवकर. जय महाराष्ट्र. जय महाराज. कुठे आहात? माहित नाही. कुठे चाललात? माहित नाही. परतीचा प्रवास? माहित नाही.
न्यूज. संघटनेचे काही आमदार आणि मंत्री शिवाय अपक्षाचे काही आमदार आणि मंत्री एकत्र आले आहेत आणि ते बंड करून उठले आहेत. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार संघटनेतील काही आमदार आणि मंत्री यांनी बंड केला आहे. पक्षश्रेष्ठींना आशा आहे की लवकरच त्यांचे बंडखोर आमदार आणि मंत्री परत येतील. त्यासाठी पक्षश्रेष्ठींनी आपल्या खास 2 माणसांना या बंडखोरांना भेटण्यासाठी पाठवले आहे. बातमी सर्वप्रथम आमच्याचकडे. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार ती 2 माणसं त्या बंडखोरांना भेटायला गेली आहेत आणि ही बातमी सर्वप्रथम आमच्याच चॅनलवर. नमस्कार साहेब. ते आपलं संघटना प्रमुख तुमच्या सगळ्या मागण्यांचा सकारात्मक विचार करायला तयार आहे आणि तुमच्या भेटीसाठी पण. आता काय करायचंय भेटून? जेव्हा आम्ही त्यांना काही सांगू पाहत होतो तेव्हा त्यांनी आम्हाला दूर लोटलं. आता भेटून चर्चा करून काय फायदा? आमच्या सगळ्या अटी त्यांना मान्य आहेत का? हा, म्हणजे समोरासमोर बसलं की होईल ना. अहो, जेवढी वर्ष आम्ही पक्षासाठी जेवढं काम केलंय ना त्याच्या पावपटही त्यांचं काम नाही. तुम्हाला इथे भेटीसाठी पाठवतात आणि तिथे आम्हाला गटनेते पदावरून काढून टाकतात काय? साहेब, हे तुम्हाला बाळासाहेबांचा सच्चा सैनिक आहे मी. हेर खातं मजबूत आहे माझं. या आता. जय महाराष्ट्र. साहेब, हॅलो. बोला. गुवाहाटी. ओके. वा 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 वा. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, शब्द कसे एकदम ओके मंदी. न्यूज खबर- आले 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 आले. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आत्ताच हाती आलेल्या ठळक बातमीनुसार बंडखोर आमदार परत येण्यासाठी तयार नाहीत. एक खासदार आणि तरुण आमदार म्हणतायत बरं झालं पक्षातली घाण गेली. पक्षातली घाण गेली. घाण? ज्या माणसाने अंगा कांद्यावर खेळवलंय त्या माणसाला घाण कशी म्हणू शकतो? तो म्हणू शकतो. अरे, ज्याला राजकारणातला र कळत नाही तो काही म्हणू शकतो. तो काहीही म्हणू शकतो. चला. साहेब, त्या मीडियाला आपल्या एक्स खासदाराने विकत घेतले. आलंय माझ्या कानावर. ते खासदार आपल्या महिला आमदारांना वेश्या म्हणाले. इतक्या खालच्या थराला उतरलेत ते. पण आपण काही प्रतिक्रिया द्यायची नाही. त्यांना काय बोलायचंय ते बोलू दे. आपण न बोलता त्यांना मारायचं. त्यांनी पातळी सोडली असली तरी आपण आपली पातळी सोडायची नाही. हा, ठीक आहे सर. त्यांच्या कर्माने मरतील ते. चला. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. महत्वाची बातमी सर्वप्रथम आमच्याच चॅनलवर. आत्ताच हाती आलेल्या ठळक बातमीनुसार पक्षश्रेष्ठींनी उपसभापती यांना पत्र दिलंय. हा उठाव बेकायदेशीर असून आमदारही अपात्र आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आमदार म्हणून त्या पदावर ते बसू शकत नाहीत. आमदार म्हणून त्या पदावर ते बसू शकत नाहीत. उपसभापतींच्या विरोधात आपण अविश्वासाचा ठराव मांडू. काय आहे, त्यांची मेजॉरिटी नाही, त्यामुळे ते राज्य बेकायदेशीर आहे. आणि राज्य बेकायदेशीर आहे तर उपसभापती सुद्धा बेकायदेशीरच आहेत. त्यांना निर्णय घेण्याचा कुठला अधिकारच नाही. तेव्हा आता कायदा कायदा खेळूया. पण त्याआधी पक्ष नेतेपदी एकमताने निवड करूया. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? साहेब, त्यात विचारायचं काय? विधिमंडळ पक्ष नेतेपदी तुम्ही एकमताने मला निवडलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि ते आपल्याला मेजॉरिटी सिद्ध करण्याचा आदेश देतील. तोपर्यंत वाट बघूया, लंच करूया. या. दिला 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 बहुमत सिद्ध करायला आदेश दिला. अहो, बाकीचे लोक काय फक्त बिल्डिंगचे मजले वाढवायला काय? नाही नाही, अकलेचे मजले कोण वाढवणार, ते जमलेच नाही कधी. मीडियाला न्यूज पोहोचली. हा, पोचली. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. सध्याचे सरकार बहुमत सिद्ध करू शकत नाहीत म्हणून त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय. आत्ताच हाती आलेल्या धक्कादायक बातमीनुसार पक्षश्रेष्ठींनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला असून सरकारी निवासस्थान सोडून त्यांनी स्वघर गाठले आहे. बातमी सर्वप्रथम आमच्याच कडे. ते त्यांच्या स्वगृही परतले आहेत. खरंय बाबा, राज्य चालवण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं. घरातून राज्य कसं चालवता येईल? अरे माणसामध्ये मिसळलेच नाही तर कसं काय करणार? त्यांचे काय काय समस्या आहेत, प्रॉब्लेम आहेत ते. बरोबर. हा, हे कधीच पडले नाही. अरे 2 दिवस म्हणजे खूपच झाले. मला वाटलं 2 तासात बाहेर पडतील. चला बघूया आणखीन काय बातम्या येत आहेत त्या. मला मुंबईत पाय ठेवू देणार नाही म्हणतायत ते. दाढीला धरून ओढत आणू म्हणतायत. अहो, पण गेली 2.5 वर्ष तुम्ही माडीवरून खालीच उतरला नाहीत तर माझ्या दाढीपर्यंत तुमचे हात पोचणार तरी कसे? तुमच्या मग्रुरीची नाडी, अहंकाराची गाडी या सामान्य दाढीनेच खड्ड्यात घातली आहे. विसरू नका. या दाढीकडे तुमच्या बऱ्याच नाड्या आहेत. उगाच बोलायला लावू नका आणि माझ्या नादाला तर लागूच नका. उद्या मुंबईत येतोय एकटा. आधी मी येईन, मग माझे इमानदार. हिम्मत असेल तर आडवा. आला रे आला, ढाण्या वाघ आला. आला रे आला. ढाण्या वाघ आला. आला रे आला. ढाण्या वाघ आला. बाबा, मुंबईत पाऊल ठेवून देणार नाही असे जे म्हणत होते ना, त्या सगळ्यांच्या घोषणा फुस झाल्या. आला रे आला. ढाण्या वाघ आला. साहेब आता पुढे. साहेब बोला, पुढे काय? आमचा उठाव यशस्वी झाला. मला वाटतं आता बोलण्यापेक्षा करून दाखवणं जास्त महत्वाचं आहे. आणि आता पुढे काय होतं हे तुम्हाला कळेलच. जय महाराष्ट्र. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. फ्रंट्स टाइम वरून मी तृप्ती माळी, SB चॅनल वरून मी सुस्मिता. आत्ताच हाती लागलेल्या मोठ्या बातमीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद जात आहे पंतप्रधानांच्या पक्षाकडे आणि उपमुख्यमंत्रीपद जात आहे संघटनेकडे. उपमुख्यमंत्रीपद जात आहे संघटनेला आणि मुख्यमंत्रीपद जात आहे पंतप्रधानांच्या पक्षाला. पंतप्रधानांच्या पक्षाला. थांबा थांबा, मला आधी मीडियाशी बोलू द्या, मग मी तुमच्याशी बोलतो. साहेब आपण म्हणाला होतात मी पुन्हा येईन. मग साहेब बोला, प्रेस विचारते, बोला साहेब. मी पुन्हा येईन म्हणालो होतो, पुन्हा राज्यावर आलो. फक्त छोटासा बदल आहे, तो सुचवतो. ह्या नवीन सरकारचे मुख्यमंत्री आहेत माननीय एकनाथराव. झालेल्या राजकीय उलटापालटनुसार आणि हाती लागलेल्या मोठ्या निर्णयानुसार, हाती लागलेल्या मोठ्या बातमीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद जात आहे संघटनेकडे आणि उपमुख्यमंत्रीपद जात आहे पंतप्रधानांच्या पक्षाकडे. बातमी सर्वप्रथम आमच्याच कडे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाचा धक्का. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मी संविधानाबद्दल एक खरी श्रद्धा निष्ठा बाळगी. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी. मी महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
अध्यक्ष महोदय, उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, गोरगरीब कष्टकरी जनतेला, सगळ्यांचा आराध्य दैवत श्री विठ्ठलाला, आई भवानीला, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मी विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्रातील सर्व घटकांची आणि महाराष्ट्राची प्रगती हो अशी मी सुरुवातीला प्रार्थना करतो. आज बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादानं हे युतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रात स्थापन झालं. गेले 15-20 दिवस जे 51 आमदार माझ्या बरोबर होते, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून एवढा मोठा निर्णय घेण्याचं धाडस केलं, त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना अभिनंदन करतो. आज या ठिकाणी मी मुख्यमंत्री म्हणून बोलतो आहे असा मला विश्वासच बसत नाही. आज ही जी ऐतिहासिक घटना हे राज्य हा देश पाहतोय, त्याची नोंद फक्त या देशाने नाही तर 33 देशांनी याची नोंद घेतलेली आहे. एवढी मोठी ही घटना आहे. मी विनम्रपणे सांगतो, मला काय झालं माहित नाही. बाळासाहेब म्हणायचे, अन्यायाविरुद्ध उठाव असेल, बंड असेल, तो केलाच पाहिजे. मी मनाशी ठरवलं, काय व्हायचंय ते होऊ दे. पक्ष वाचवण्यासाठी लढून शहीद झालो तरी चालेल, पण हार मानायची नाही आणि सहन करायचं नाही. मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं, काही झालं तरी तुमचं नुकसान होऊ देणार नाही म्हणून. ज्या क्षणी मला असं वाटेल की काही चुकीचं घडतंय, त्या क्षणी सगळं व्यवस्थित करून हे जग सोडून कायमचा निघून जाईन. तुम्हाला सांगतो, मी आजपर्यंत मला पद हवं किंवा लवकर पुढे जायचंय असा विचार कधीही केला नाही. आधी शाखा प्रमुख होतो, 97 साली नगरसेवक झालो. तेव्हापासून फक्त काम केलं, निष्ठेने काम केलं. कधी घरच्यांचा विचार केला नाही, घराकडे वळून बघितलं नाही. पण या गेल्या 2.5 वर्षांमध्ये सैनिकांना काय मिळालं, तर या सत्तेत सैनिकांना काही मिळालं नाही. माझ्याकडे सगळे यायचे, मला म्हणायचे, साहेब तुम्ही एकटे आमचं ऐकता. काय करणार, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचो. माझ्या विभागातून त्यांना 2-3 कोटी निधी उपलब्ध करून द्यायचो. सांगायचो तुमच्या मतदारसंघात जाऊन कामं करा. काय करणार, यांना सगळ्यांना जपायलाच हवं होतं. सत्तेचा वापर हा तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख यांना व्हायलाच हवा. आज मी मुख्यमंत्री झालो असलो तरीही कधी अविचार माझ्या डोक्यात येणार नाही. कारण मी मुख्यमंत्री झालोय असं मला वाटत नाही. याचं कारण म्हणजे माझ्या लेखी हे सगळ्यांच्या हक्काचं सरकार आलेलं आहे. सत्तेचा वापर हा सर्वसामान्य जनतेला व्हायलाच हवा. योजना लोकांपर्यंत पोचायला हव्यात. आता एकच सांगतो, हे जे सरकार स्थापन झालेलं आहे, हे बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या विचारांचं सरकार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला नरेंद्र मोदी साहेबांचा आशीर्वाद मिळालेला आहे. आता शपथविधीच्या आधी मोदी साहेब मला म्हणाले, एकनाथ जी अच्छा काम करो,
राज्य को आगे बढ़ाओ, राज्य को प्रगति पथ पर लेकर जाओ। हमारी मित्रता तो पहले से है, ये युति तो पुरानी है। चिंता मत करो, हम आपके पीछे चट्टान की तरह खड़े हैं। तुम्ही सगळ्यांनी आता अभिनंदनपर भाषण केली, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचा आजन्म ऋणी राहीन। आणि सगळ्या जनतेला मी आश्वासन देतो, तुमच्या मनातला महाराष्ट्र मी घडवून दाखवेन। आणि जो विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवलात तो सार्थकी ठरवेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवस भराभर जात होते, तसतसा एकनाथच्या कामाचा वेगही वाढत होता। दिवस रात्र तो काम करत होता, योजना आखायचा, त्या राबल्या की नाही ते स्वतः जाऊन तो बघायचा। खरंय, तर अशा माणसाला काय म्हणणार होतो आपण? सतत चिंता होती ती गरिबाची, फक्त गरिबाची, वंचितांची। त्यांच्यापर्यंत आपण केलेली योजना पोचली आहे की नाही, ती पोचवली आहे की नाही हे तो स्वतः जातीनं जाऊन बघायचा। आणि मग हे 20-20, 22-22 तास सतत तो काम करत होता, सतत काम करत होता। काळजी होती फक्त गरिबाची। अशा वेळी मला अटल बिहारी वाजपेयींच्या कवितेच्या ओळी आठवतात। क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो भी मिला यह भी सही वो भी सही, वरदान नहीं मांगूंगा, हो कुछ पर हार नहीं मानूंगा, हार नहीं मानूंगा, हार नहीं मानूंगा। आणि याने काय केलं? हार नाही मानूंगा। खरंय बाबा, विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या, हो, मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या टीमने काय काय कामं केली आहे याचा लेखाजोखा देण्याची वेळ आली। आता बघूया आपण पत्रकार परिषदेतून। चला, यामधून आपल्याला योजना पण कळतील आणि आपल्याला पण त्याचा फायदा होईल बाबा। हा? बरं झालं तुम्ही आलात। नमस्कार नमस्कार साहेब येतीलच एवढ्यात। तोपर्यंत तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही सुरू करा प्लीज। नवीन सरकार स्थापन होण्या अगोदर या सगळ्या योजना ठप्प झाल्या होत्या, असं नाही वाटत तुम्हाला? आम्ही सगळ्या योजनांना चालना दिलेली आहे। हो, पण म्हणजे नक्की काय केलं? सीएम साहेबांनी प्रत्येक प्रकल्प वॉर रूम मध्ये घेतला। त्या प्रकल्पात त्यांनी केवळ लक्षच नाही तर डे टू डे मॉनिटरिंग केलंय। मग मेट्रो असो, समृद्धी महामार्ग असो, अटल सेतू असो, कारशेड, कोस्टल हायवे, मुंबई सी लिंक रोड, सगळं काही ठप्प झालं होतं। आम्हाला जनतेच्या अपेक्षांना न्याय द्यायचा होता। अहो, अटल सेतू तर आमचा गेम चेंजर प्रोजेक्ट आहे। पूर्वी 1.5 तास लागायचे, 1.5 तास, आता फक्त 20 मिनिटं। आणि समृद्धी महामार्ग 18 ते 20 तास लागायचे, आता फक्त 6 तासावर आलाय। अहो, तिथला शेतकरी आता इथे येऊन शेतीमाल विकू लागलाय। मुंबई पुणे मिसिंग लिंक तयार होतोय, त्यामुळे लोकांचा वेळ वाचणार आहे। 337 किलोमीटरचा मेट्रो प्रकल्प सुरू आहे। अहो, लाखो लोक आज मेट्रोने प्रवास करतायत। मुंबई मेट्रो प्रकल्प 3, 33.5 किलोमीटरचा भुयारी मार्ग, 12 किलोमीटरचा पहिला टप्पा मुंबईकरांसाठी खुलं करण्यात आलाय। पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे ट्रॅफिकलाही आता आळा बसेल। महाराष्ट्र राज्यात साहेबांना गेम चेंजर म्हणून ओळखलं जातं, याची व्यूहरचना आधीच ठरली होती का? हा, व्यूहरचना वगैरे काही नाही, जे सगळं घडलं ते परिस्थितीनुसारच घडलं। युती म्हणून निवडणूक लढवली, लोकांनी युती धर्म पाळला। आता युतीचं सरकार यायचं होतं, पण वेगळंच सरकार आलं, लोकांना नेमकं ते आवडलं नाहीये। हो, पण 25 वर्ष युती होती। हो, होती, नंतर तुटली आणि तिथूनच सुरुवात झाली। असं व्हायला नको होतं। बाळासाहेबांचे विचार आणि संघटनेची जडणघडण यात तफावत निर्माण झाली आणि तिथूनच हे सगळं सुरू झालं। हा, एकदा का खुर्चीचा मोह झाला की मग पक्षाची विचारधारा, वैचारिक समज सगळं बाजूला पडतो। अहो, प्रमुखांना आम्ही बराच वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला यशच नाही आलं।
आता साहेबांची प्रसिद्धी फार वाढली आहे. हो ना, साहेब इतरांपेक्षा फार सरस काम करतात अशी कुजबूज सर्वांमध्ये चालू आहे. काय सांगाल याबद्दल? हे बघा, पदापेक्षा राज्याची सेवा करण्याची संधी मिळणं आम्ही अधिक महत्वाचं मानतो. इतर विकास कामांबरोबरच सर्वसामान्य जनतेसाठी कल्याणकारी योजनाही तितक्याच ताकदीनं आम्ही राबवलेल्या आहेत. 1 रुपयात पीक विमा योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, लेक लाडकी लखपती योजना आहे, अन्नपूर्णा योजना आहे. मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल, त्यांना डॉक्टर, वकील, इंजिनियर व्हायचं असेल तर सरकारने पूर्ण भार उचललाय. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही सरकार राबवते. आणि हो, देशातील हे पहिलं सरकार आहे युवकांना प्रशिक्षण देत असताना अप्रेंटिसशिप दिली. त्यांना ट्रेन करतो, प्रशिक्षणाचा भत्ता सरकार देते. मला सांगा, पूर्वी असं कधी घडलं होतं? कधीच घडलं नव्हतं. बोलतो म्हणून नाही हा, आजपर्यंत 1.5 ते 2 लाख युवकांना आम्ही अपॉइंटमेंट लेटर दिलेलं आहे. हो, हे सगळं खरं आहे, पण यामागचा हेतू काय तुमचा? शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणे, माझ्या लाडक्या बहिणीच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणे, लाडक्या भावाच्या आयुष्यात चांगले दिवस दिसले पाहिजेत. आणि अजून किती योजना होतो, वयोश्री योजना, ST मध्ये महिलांना 50% सवलत. हे बघा, मला सांगा, हे सरकार कोणासाठी आहे? कोणासाठी? सर्वसामान्यांसाठी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल काय सांगाल? साहेब आले. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. ही खुर्ची कशाला आणली आहे? हा, अहो तुमच्यातलाच आहे मी. ए बाबा, घेऊन जा. बसा. साहेब, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल काय सांगाल? मी मुख्यमंत्री झालो त्यानंतर मी करेन असं म्हणलंय आणि केली नाही अशी एकही गोष्ट नाही. मी देणार काहीतरी असं सांगितलं आणि दिलं नाही असं काही घडल्याचं मला तरी आठवत नाही. आता ही जी आमची लाडकी बहीण योजना आहे, काही सावत्र भाऊ आहेत जे खोडा घालायचा प्रयत्न करतायत, ते ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न करतायत. पण माझ्या बहिणींना माहिती आहे आम्हाला ही योजना चालू ठेवायची आहे. आणि म्हणून माझ्या बहिणींना मी आवाहन करतो, तुम्ही तुमच्या या भावाचं बळ वाढवा. आम्ही 1,500 थांबणार नाही आहोत. ही रक्कम आम्हाला वाढवायची. अहो, आता सोन्याचे चमचे घेऊन आणि पैशाच्या राशीवर झोपणारे त्यांना काय कळणार 1,500 रुपयाचं महत्व? पण या माझ्या बहिणींना त्याचं महत्व कळलेलं आहे. अहो, तुम्हाला सांगतो, या माझ्या बहिणी या रकमेतून छोटा मोठा व्यवसाय सुरू करून घर खर्चाला हातभार लावतायत. वीट भट्टीवर काम करणारी माझी एक बहीण म्हणाली, माझ्या भावाने मला जी रक्कम दिली त्यातून मी स्वतःसाठी साडी विकत घेतली, पायातली जोडवी घेतली आणि उरलेले 4 पैसे पोस्टात ठेवले. माझ्या जगण्याला एक नवी उमेद मिळाली म्हणाली. भाऊबीजेच्या दिवशी माझा भाऊ माझ्यासाठी काहीतरी नक्की घेऊन येणार म्हणून आशेने माझी वाट बघणारी माझी बहीण मला आठवली. आता वर्तमानपत्रात मराठवाड्यातली एक बातमी वाचली. एक बारकी पोरगी कॉलेजला जायला बसच्या पाससाठी 250 रुपये नाहीत म्हणून पोरीने आत्महत्या केली. वडिलांकडे पैसे मागितले असते तर कदाचित त्यांनी आत्महत्या केली असती म्हणून घाबरून हिने स्वतःला संपवलं. या पोरींसाठी, या बहिणींसाठी आम्हाला काहीतरी करायचंय. त्यांचं आयुष्य सुधारायचंय, त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. आणि शेवटी प्रयत्नच करू शकतो. आणखीन काय करू शकतो मी? अजून काही प्रश्न? नाही साहेब. आमच्या भावाला धन्यवाद साहेब. बाबा, कसला विचार करतायत? काही नाही रे, या वेड्या माणसाचा विचार करतोय मी. तो बघ ना, तो म्हणतोय मी आणखीन काय करू शकतो.
आणि एवढं केलं तरी तो म्हणतोय आणखीन मी काय करू शकतो. कमाल आहे रे. 5 वर्षाचं काम यांनी 2.5 वर्षात केलं आणि तरी म्हणतोय मी आणखीन काय करू शकतो. तुला सांगतो, मध्ये एका कार्यक्रमाला मी गेलो होतो तेव्हा आशाताई भोसले म्हणाल्या की ही जी लाडकी बहीण योजना आहे ती आमच्या 1947 साली जर सुरू झाली असती तर माझ्या नवऱ्याला मी सकाळचं शिळं अन्न संध्याकाळी दिलं नसतं. एक मोठं उदाहरण तुला देतो. स्वामी विवेकानंद 50 वर्षापूर्वी म्हणाले होते, ज्या दिवशी वंचित आणि शोषित यांच्या हातामध्ये सत्ता जाईल तेव्हा खरी लोकशाही नांदेल. आता बघ ना, केंद्रामध्ये चायवाला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी कोण आहेत? वंचित म्हण, शोषित म्हण, आणि इथे रिक्षावाला ते मुख्यमंत्री. काय म्हणशील? ही लोकशाही नाही, ही लोकशाहीची सुरुवात आहे. याच्या पुढे गरिबांच्याच हातात सत्ता जाईल आणि गेली पाहिजे. खरंय. चल, विशेष काही मला सांगायचं नाही. माझं काम झालं रे. मी समाधान पावलं. काय केवढा मोठा माणूस पाहिला. आता मला जाऊन त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. हा, अनेक गावात फिरायचं, तेव्हा मी निघतो. अरे कुठे होतास तू? हा ना, मगाचपासून शोधतोय तुला. अरे बाबांसोबत जरा आम्ही चर्चा करत होतो राजकारणाबद्दल, समाजकारणाबद्दल. बोल, काय झालं? अरे लाडक्या बहिणीचे पैसे येणार होते ना, हो. तर याच्या आईचे पैसे नाही आले आहेत. नाही आलाय अजून. अरे येईल, मेसेज येतो मोबाईलवर, येईल तो. ठीक आहे, येतील रे. काय घाई काय, येतील ना. त्यांनी पाठवलेत, सगळ्यांना आलेत. बऱ्याच ठिकाणी कुठून अजून तक्रार नाही आली आहे नाही आलेत म्हणून. येतील. मी चाललो. नाही बाबा, 1 मिनिट थांबा, मी ओळख करून देतो. हे माझे मित्र. हा. मी तुम्हाला म्हणाले ना सुरुवातीला की माझे मित्र आहे, आम्ही राजकारणाबद्दल चर्चा करत असतो, डिस्कस करत असतो. ते हेच. हे हो. हा पण हो. तुझं वय काय रे? 14. राजकारणाची चर्चा करतो. नीट शिक, राजकारणाविषय घे आणि सगळीकडे क्रांतिकर प्रत्येकाला सांगत सुट. काय आहे ते खरं राजकारण, प्रामाणिक राजकारण. बरं का? बऱ्याचदा आम्ही चर्चा करताना आम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. म्हणजे आम्ही जो विचार करतोय तो योग्य आहे की अयोग्य हेच आम्हाला कळत नाही. बरं. तर ह्याच्या मनात काही डाऊट्स आहेत, हा. ते तुम्हाला तो विचारेल. ते फक्त त्याला सांगा की योग्य की अयोग्य. विचार. बाबा, हं. काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवतायत. हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय की नाही? नेते माहिती आहेत ना तुला? हो. मग सिद्ध झालंय. माझा चेहरा लोकांना दाखवा ग बाई, अगं बाई, असं म्हणून दिल्लीचे उंबरठे झिजवणे ही भीक नाही का? अरे भीकच आहे ही. पुढे बोल. अहो, वसुली प्रकरणात तुरुंगात गेलेल्या आणि शेतकऱ्यांची बँक गिळली म्हणून न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या लोकांच्या बाजूला बसून भ्रष्टाचाराबद्दल बोलण्यासारखा कोडगेपणा नाही का? या माणसाला 40 वर्ष ओळखतो मी. याच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही. पुढे बोल. लोकांना काहीच देता येणार नाही असं यांनी कबूल करून टाकलं ना. अहो, ते बरं केलं. कोणाला काय द्यायचं हेच त्यांना माहित नाहीये. त्यांना द्यायचं नाहीये ना. त्यांना फक्त घेणं माहितीये, देणं नाही माहिती. यांच्याकडे दानच नाही. हो, खरंय रे, खरंय. छान विचार करता रे तुम्ही मुलं. हा, पण हा विचार सगळीकडे पोचवा. तुमच्या पुरता मर्यादित ठेवू नका, बरं का? हा, चल पुढे बोल. बाबा, हा. मला खूप राग आलाय. कसला? अहो, विरोधकांचा. हा, बोल ना. माझ्या लाडक्या बहिणीला दिलेले 1500 रुपये यांच्या डोळ्यांना टोचतात. यांची महिला वर्गाबद्दलची आस्था आहे ना, यांच्या हिंदुत्वासारखीच बेगडी आहे. बेगडी आहे एवढंच नव्हे, तालीकडे महिलांना काय माल आहे म्हणण्यापर्यंत यांची मदल गेली रे बघा. अहो, कोविड रुग्णांच्या तोंडची खिचडी खाणाऱ्या आणि बॉडी बॅग मधून कमिशन ओरपणाऱ्या लोकांनी भ्रष्टाचार हा शब्द बोलण्याची हिंमत करावी का? आम्ही ऐकलं ते. आम्ही गेलो होतो के मधून. हो ना, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणा त्यांनी केल्या, पण पैसे या सरकारने दिले.
लक्षात ठेवून द्यायचं फक्त. हा, आणि ते पुढे पुढे वाढवत जायचं, लोकांना सांगत जायचं. हा. बाबा हा? मला कधी कधी ना अप्रूप वाटतं. कसलं? काही लोकांनी आपला चेहरा व्यवस्थित आरशात बघावा आणि मग ठरवावं की माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल बोलण्याची आपली पात्रता तरी आहे का? अरे पात्रता फार मोठा शब्द वापरतोस. आपली लायकी आहे का असं म्हण. अहो बाबा, आपला महाराष्ट्र हा कणखर, राकट, रांगड्या लोकांचा देश आहे. अगदी बरोबर. इथं असं माझी बावली हरवली, माझी सावली हरवली असं भोकाड पसरून चालणार आहे का? छा, छा. अहो, अशा घर बशांना ना घरीच बसवलेलं बरं. घरीच बसले होते ना. मग काय नाही बाबा. काहीतरी वाचतंय बघ. हा, फोन वाजतो. आईचा फोन आहे, आईचा. थांबा. आई काय म्हणते ते? हॅलो. हाय. काय कोणाचे तरी पैसे आलेत 1,500 रुपये. 1,500 आले ना? नाही, मी तरी नाही पाठवले. नीट बघ. अच्छा, लाडक्या बहिणीचे पैसे आले. लाडक्या बहिणीचे. आणि तुझ्या हातात एक कसं वर्तमानपत्र आहे? हे आज मी न्यूजपेपर वाचलं ना, त्याचा आर्टिकल आहे. वाचा तुम्ही एकदा. अरे हे 2029 पर्यंतच्या योजना आहेत आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या. हो. 10 गोष्टींचा वचननामा. लाडक्या बहिणींना दरमहा 2,100 रुपये, 25,000 महिला पोलिसांची भरती, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, वर्षाला 15,000 रुपये देणार, वृद्ध व्यक्तींना 2,100 रुपये पेन्शन, जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार, 25 लाख रोजगार निर्मिती करणार, 45,000 गावात रस्ते, अंगणवाडी आशा सेविका कर्मचाऱ्यांना दरमहा 15,000 वेतन आणि विमा सुरक्षा, वीज बिलात 30% कपात. व्हिजन महाराष्ट्र 2029 या प्रकल्पाचा आराखडा 100 दिवसात सादर करणार. अरे वा 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 वा. हे माझ्याकडे ठेव. हो, ठेवा. नाही म्हणजे मला गावोगावी हे दाखवता येते, चालेल, लोकांना कळेल काय आहे, काय होणार आहे. मग मी येऊ का रे पोरानो? चालेल. या. ए कुठेतरी ना तुम्ही आता ही मनावरची ओझं आहे जे काय भरपूर ठेवलंय ते दूर करा. हा, आणि छानपैकी राहा. चांगलं काम करा, लोकांपर्यंत पोचवा. आणि सगळ्या तरुण पोरांनी जास्तीत जास्त राजकारणाकडे वेगळ्या दृष्टीने पाहावं, याचा विचार तुम्ही करा. हा, या तुम्ही आता या. आशीर्वाद. कुठेतरी नाक्यावर तुम्हाला अनाथांचा एकनाथ जरूर भेटेल. जा. येतो बाबा. ये छान बोललास, छान विचार आहेत. साहेब काय करताय? अरे तुझं हे कर्तृत्व पाहिलं, हे एवढं मोठं काम केलंस, माझं आयुष्य तुझ्या पायाशी ठेवत होतो रे. आशीर्वाद तुम्ही द्यायचा बाबा. अरे आशीर्वाद आहेच रे माझा तुला. हे एवढं घेशील का रे माझ्याकडून तू? हे ठेव. खूप काम करायचं तुला, खूप मोठं व्हायचंय. अजून खूप गरिबी आहे देशात, ती दूर कर रे. येतो मी. आणि दुसऱ्या गावामध्ये जायचंय, सगळ्यांपर्यंत तुझं कर्तृत्व मी पोचवेन प्रत्येकाला. येऊ का रे मी? मी आहे, काळजी करू नका. येतो रे. तुम्हीच दिलत बळ, तुम्हीच दिलात आधार, तुमच्याच बळावर केली शिवसेना दमदार. दिवसा ढवळ्या गाडला जात होता बाळासाहेबांचा विचार, धर्मवीरांची शिकवण आणि राज्याचा कारभार. पेटून उठलो सोबत घेऊन शिवसैनिक नावाचा अंगार, दूर लोटण्या गोर गरिबांच्या आयुष्यातला अंधार. लाडकी बहीण एकच नव्हे, योजना आणल्या भारंभार, मोफत उच्च शिक्षण महिलांना आणि वृद्धांना आधार. अहोरात्र काम करताना कधीच नाही वाटला भार. तुमचं पाठबळ, तुमच्या शुभेच्छा, किती मानू आभार. आता थोडं मागतो, तेवढा आहे ना अधिकार.
तुमचा योग्य विचारच देईल महाराष्ट्राच्या भविष्याला आकार. सदैव तुमच्या सेवेत तत्पर. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागते मना मनात भिडते एका सुरात जय जय महाराष्ट्र हो तुमते हीच घोषणा. शिवसेना शिवसेना एकनिष्ठ वचनबद्ध भले क्रांती भले युद्ध आणू आम्ही सुराज्य हृदयातून हीच भावना. शिवसेना शिवसेना आली शिवसेना शिवसेना